नांदेडमध्ये महाराष्ट्र दिनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे यांची प्रमुख उपस्थिती होती। पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्याला जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने हजर होते। तालुक्याचे मुख्यालय असलेल्या नायगाव शहरात बस स्थानक उभारावे या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेने आमरण उपोषण सुरू केले। प्रवासी निवारा नसल्यामुळे नायगाव शहरात प्रवाशांना तळपत्या उन्हात रस्त्यावर उभे राहावे लागते। त्यामुळे नायगावमध्ये बस स्थानक उभारावे यासह अन्य मागण्यांसाठी उपोषण करण्यात येते। भीमशक्ती संघटनेचे रघुनाथ सोनकांबळे यांनी हे उपोषण सुरू केले। पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत आज नांदेडमध्ये खरीप हंगामाची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला अनेक कृषी अधिकारी गैरहजर होते, त्यामुळे पालकमंत्री चांगले संतापले होते। पालकमंत्री सावे यांनी याच मुद्द्यावर कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते। त्यातच पीक विम्याच्या वाढत्या तक्रारीमुळे पालकमंत्र्यांनी कृषी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। नांदेडमध्ये आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अवयवदानाचा संकल्प करण्यात आला। पालकमंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वच विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हजेरी होती। अवयवदानामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते, त्याला प्रेरणा देण्यासाठी शासनाकडून हा उपक्रम राबवला जात आहे। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव। नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव। नमस्ते नांदेड।